प्रियजन हो, पुन्हा नमस्कार. आज ह्या सुंदरशा प्रसंगी तुम्हा सर्वांचं स्वागत असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत असो. आजपर्यंत जे तुम्ही देवाची वचनं ऐकत आलात, आशीर्वादित होत आलात, त्याबद्दल परमेश्वरा गौरव द्या, त्याची स्तुती. आणि म्हणून ह्या जगामध्ये आपण वावरत असताना परमेश्वराने तुम्हाला आणि मला प्रत्येकाला हा चांगला दिवस त्याने दिलेला आहे. कारण देवाने जे काही निर्माण केलेलं आहे ते सर्व चांगलं निर्माण केलं. आणि ज्या वेळेस आम्ही नवीन वर्षामध्ये सुरुवात करतो किंवा ज्यावेळेस आम्ही एखादं नवीन घर घेतो, त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करतो, एखादा व्यवसाय आम्ही चालू करतो, आणि चालू करत असताना ह्या सर्व गोष्टी आम्ही करत असताना आम्ही देवाबरोबर काही करार करतो, काही संकल्प करतो. मागील वर्षी जे काही संकल्प केलेले आहेत पुष्कळ वेळेस ते अपूर्ण असतात. मग नव्याने आम्ही नवीन संकल्प करतो. तर प्रथम दावीद राजा काय म्हणतो की स्तोत्रसंहिता याचा 17व्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मी मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प मी केला. दुसऱ्या भाषांतरामध्ये खूप सुंदरचं भाषांतर आहे आणि ते पंडित रामबाईच्या भाषांतरामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की मी मुखाने उल्लंघन करू नये असा निश्चय मी केला आहे. असा संकल्प, नवीन संकल्प मी केला आहे. तर प्रियजन हो, ते तुम्ही कोणत्या देशाचे असा, कोणत्या राष्ट्राचे असा, कोणत्या वाडीतले असा किंवा कोणत्याही वाड्यातले असा, त्या सर्वांसाठी जिवंत देवाचे वचन आहे की जे आम्ही संकल्प करतो की ते आम्ही संकल्प, नवीन संकल्प आम्ही का करावे, कशासाठी करावे. तर परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. तो संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाहीत, तर ते तुमच्या भावी स्तुतीची आशा देणारे आहे. किती सुंदरचं हे परमेश्वराचं म्हणणं आहे. तुम्ही जे काही संकल्प केलेले आहेत, आपण जे काही निश्चय केलेले आहेत, की ते निश्चय, ते संकल्प परमेश्वर तो जाणतो. आणि जे संकल्प तुम्ही केलेले आहेत ते तुमच्या हिताचे आणि हे तुमच्या फायद्याचे असतात. आणि जे आम्ही संकल्प करतो की त्याद्वारे आम्हाला आशा प्राप्त होते. आणि म्हणून देवाचे प्रियजन हो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा नवीन वर्षामध्ये सुरुवात करत असतानाच, व्यवसाय सुरुवात करत असतानाच जर तुम्ही परमेश्वराचा जर आदर केला तर परमेश्वर निश्चित रीतीने तो तुमचा आणि माझा तो मार्गदर्शक होईल. आणि म्हणून नित्यसूत्रकार सलमोन असं म्हणतो, नित्यसूत्र याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तू आपला सर्व भार
वाचला आहे. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये, कृपा करून क्षमा करा, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तू आपल्या मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि नंतर दुसरं एक आहे, ह्या आवाजापासून देवबापाने आपलं सहाय्य करावं म्हणून देवाचे प्रयोजन हो. या आवाजाकडे लक्ष न देता जिवंत देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तू आपल्या मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. त्यानंतर 16व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये नीतिसूत्रकार शलमन म्हणतो की आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत हे सिद्धीत जातात. तुमचे संकल्प, तुमचे बेत, तुमचे निश्चय हे फलद्रूप व्हावं असं वाटत असेल तर स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको. आणि जळफळले तर आशेने दुष्टपणाकडे प्रवृत्त होतो. पुष्कळशे लोकांची प्रगती होत असताना देवाचं वचन आम्हाला असं सांगते की अशा लोकांवर तू जळफळू नको. पण काही लोक हे दुष्ट संकल्प करतात, पण ते सफल होत नाही. आणि जे संकल्प केलेले आहेत, जे निश्चय केलेले आहेत, ते संकल्प, ते निश्चय होण्यासाठी मनुष्य स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या हिमतीने ते पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. पण पुष्कळ वेळेस ते असफल होतात. ते असफल का होतात तर आमचा मीपणा, आमचा गर्विष्ठपणा, आमचा हट्ट, आमची हेकीखोरी, मी म्हणेल तसंच, मी करेल तसेच, ह्या मीपणामुळं, गर्विष्ठपणामुळं जे तुम्ही संकल्प केलेले असतात, म्हणजे ते तुमच्या व्यवसायाचे असो, तुमच्या नवीन घर घेण्याचा संकल्प असो, किंवा इतर जे काही तुम्ही करता, त्यात जर मीपणा असेल, गर्विष्ठपणा असेल, तर त्यामध्ये यश नाही आणि बरकतही नाही. आणि म्हणून देवाचे प्रयोजन, जे संकल्प तुम्ही केलेले आहेत ते फलद्रूप करणं किंवा निष्फळ करणं हे देवाच्या हातामध्ये आहे. कारण तो राष्ट्राच्या मसलती निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. देवाचे तुमच्या संबंधी आणि माझ्या संबंधी संकल्प काय आहेत, देवाच्या योजना काय आहेत, हे आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. देवाची योजना, देवाचे संकल्प तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे फार मोलाचे आहेत. जवळजवळ 2000 वर्ष होऊन गेली. प्रभू येशू ख्रिस्ताने, जिवंत परमेश्वराने आपल्यासाठी जी योजना आखलेली आहे, जे संकल्प केलेले आहेत,
प्रभू येशू ख्रिस्त जो प्रकल्प तयार करत आहे आणि तो प्रकल्प हा स्वर्गात आहे. आम्ही ह्या पृथ्वीवर तात्पुरते आम्ही रहिवाशी आहोत. पृथ्वीवरील हे आमचं जीवन हे सार्वकालिक नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जसा मी पृथ्वीवरचा नाही तसे तुम्हीही पृथ्वीवरचे नाही. आणि तो म्हणतो की मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो. आज प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक मानव प्राण्यासाठी, प्रत्येक मानव जातीसाठी तो जागा तयार करण्यासाठी तो गुंतलेला आहे. आणि जागा तयार पूर्ण झाली म्हणजे तो परत येणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा लवकरात लवकर तो येत आहे. त्याचे प्रकल्प, त्याने जो प्रकल्प आखलेला आहे तो पूर्ण होत आहे. तो केव्हा येईल हे आम्हाला सांगता येत नाही. म्हणून देवाच्या गौरवासाठी तुम्ही जे काही संकल्प केलेले असतील, जे निश्चय केलेले असतील, ते संकल्प, निश्चय तुम्ही जे नवस केलेले असतील ते तुम्ही पूर्ण करा. अशा पुष्कळशा अशा गोष्टी आहेत. पौल रोम येथील मंडळीला असं म्हणतो, 8वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये पाऊल त्या रोमकरच्या लोकांना तो लिहितो, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास त्याच्या संकल्पप्रमाणे बोलवलेल्या देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. जे संकल्प तुम्ही केलेले आहेत ते संकल्प खरोखर देवाच्या गौरवासाठी आहेत का? आणि जर ते देवाच्या गौरवासाठी आहेत तर ते आमच्या हिताचे आहेत. आणि म्हणून आम्ही अशी प्रार्थना करूया की मोशेने जशी प्रार्थना केलेली तीच प्रार्थना, तशीच प्रार्थना आपणही करूया. आणि पुष्कळसे विश्वासणारे लोक ज्यांना जिवंत देवाची जाणीव झालेली आहे की ते लोक त्या देवाकडे अशी प्रार्थना करतात की ह्याकरता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास सोपे की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावे. आणि हीच प्रार्थना आमची असावी. आणि त्याला आम्ही असं म्हणावं की तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीस तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊ आमचे सर्व दिवस आनंदात घालू. तर देवाचे प्रियजन हो, आज आपण असा संकल्प करूया, आपण असा निश्चय करूया की देव संतुष्ट होईल असे संकल्प आपण करू. हनोकाचं उदाहरण तुम्ही घ्या. हनोक हा देवाबरोबर तो चालला, देवाबरोबर चालला. तो देवाच्या पुढे नाही, पाठीमागं नाही, तर बरोबर तो चालला. आणि देव तुमच्याकडनं, माझ्याकडनं, संपूर्ण लोकांकडनं हीच अपेक्षा करत आहे की आम्ही त्याच्याबरोबर आम्ही चालत. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो, पृथ्वीवरील पवित्र जन हे श्रेष्ठ हो, त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. देव कशाने संतुष्ट होईल? तर आम्ही आमचं जीवन पवित्रतेने आम्ही जगावं. ही परमेश्वर आजपर्यंत
संपूर्ण मानवजातीची तो वाट पाहत आहे. जोपर्यंत आपलं ह्या पृथ्वीवरील आयुष्य आहे तोपर्यंत देवाला संतोष कशा रीतीनं होईल यासाठी आम्ही झटावू. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा ही ठेवलेली आहे, नेमलेली आहे. ती कोणालाही ओलांडता येत नाही. आणि म्हणून त्या मर्यादेपर्यंत आपण धावत असताना देवाच्या गौरवासाठी आम्हाला संकल्प करायचे आहे. आणि ते संकल्प परमेश्वराच्या हाती सोपवून द्यायचे आहे. सफळ करणं, निष्फळ करणं हे त्याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून देवाचे वचन आम्हाला असे आहे की परमेश्वर म्हणतो की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आणि देवबापाने या ठिकाणी आम्हाला पवित्र होण्याचं हे आव्हान केलं. परमेश्वर म्हणतो की जसा मी परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. नवीन संकल्प करत असताना आम्हाला देवाच्या अधीन होऊन स्वस्थ राहायचं आहे. आणि या सर्व गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर जे काही तुम्ही संकल्प केलेले आहेत ते सर्व संकल्प हे हिताचे आहे. आणि म्हणून देवाकडून हे तुमचे संकल्प त्याच्या गौरवासाठी तो सिद्धीच नेवो. प्रभूला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो.